रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कुंभकर्ण दुर्मदर नरंगा, कुंभकर्ण दुर्मदर नरंगा, कुंभकर्ण दुर्मदर नरंगा, कुंभकर्ण दुर्मदर नरंगा. चला दुर्गतची सेनन संगा, चला दुर्गतची सेनन संगा, चला दुर्गतची सेनन संगा, चला दुर्गतची सेनन संगा. कुंभकर्ण दुर्मदर नरंगा, कुंभकर्ण दुर्मदर नरंगा, कुंभकर्ण दुर्मदर नरंगा, कुंभकर्ण दुर्मदर नरंगा. कुंभकर्ण दुर्मदर नरंगा. एकटा विभीषणा तो कौन है? मेरा भैया. अकेला अकेला भी आता, पूरी सेना को काफी है. क्या किया जाए? विभीषण रडू लागला. का रडतो? मालक दुराचारी आहे, दारोडे आहे, मांस खाणारा आहे. मान्य आहे, पण भाऊ आहे, तुमच्या हातून मरणार आहे. माझी एक इच्छा काय, भावासोबत 2 मिनिट या जन्मी शेवटचं बोलायचं आहे. देता पण जाओ. और जेव्हा कुंभकर्णा पुढे विभीषण, कौन है भाई? मैं आपका भाई भैया विभीषण. अभी भी जिंदा है क्या रे? रामचंद्र ने अपना करके जिंदा हो. तुझे शर्म नहीं आती? किस बात की भैया? अरे भाई भाई की भुजा होती है. अपने भाई का त्याग करके तपस्वी की शिबिर में गया है तू. धिक्कार आहे तेरा. भावाचं नातं चांगलं माहिती दादा. का गेला? मी पारमार्थिक आहे, भजनी आहे. माझ्या भजनात परमार्थात विरोध करणाऱ्या माय बापाचा सुद्धा त्याग करेल दादा. हे ऐकलं एवढा दुराचारी कुंभकर्ण विभीषणाला कवटाळून रडला. धन्य धन्य ते धन्य विभीषण, भयवतात निशिचर कुलभूषण. तो आमच्या राक्षस कुळाचा गौरव आहे. विभीषणा, रामाला सांग एका बाणात मारून टाका म्हणावं. माझी इच्छा नव्हती, दारू पाजली रे म्हणून आलो. विभीषणा, हा दादा, या जन्मीची आपली शेवटची भेट. जन्मचा जन्म मी दारू प्यालो, मांस भक्षण केलं, अर्ध्याच्या वर आयुष्य झोपेत गेलं, आणि तू आमच्या वाड्यात रात्रंदिवस जन्मभर भजन केलं. तुझ्यासारख्या सत्पुरुष भावाला या दारोड्यानं काय सांगावं रे? पण शेवटची भेट म्हणून सांगतो बाबा, तुझ्या देहात शेवटचा श्वास आहे, तोपर्यंत रामाचं भजन सोडू नको. जा. याला म्हणता सलाह लेना भाई की चाहे बैर हो. आणि मग युद्धाला प्रारंभ. घनघोर लढाई झाली, अनेक वानरं मारली. शेवटी प्रभूनं 3 बाण सज्ज केले. 2 बाणाने 2 भुजा उडवल्या. एका बाणाने शिरच्छेद मरता मरता अनेक वानरं मारून मेला. कुंभकर्ण पुढे अतिकाय मेला, कंपन मेला, दुर्मुख मेला, दुर्वचन मेला. हे एवढे लवकर लवकर का मेले? काही माणसं म्हणतात तुम्ही रावण मारायची घाई का करता? आम्हाला रावण मारायची घाई नाही, मग रामराज्याची घाई आहे. हे घाई घाई मारल्याशिवाय रामराज्य येत नाही. शेवटी शेवटी इंद्रजितानं यज्ञ केल्याचा सुगावा लागला. विभीषणानं सगळे सांगितलं. रथ जर निघाला तर शक्य नाही मरणं, म्हणून त्याच्यात विध्वंस डोंगराच्या दरीत ते सगळे साहित्य घेऊन वरून अमंगल द्रव्य टाकलं. तेव्हा रथ निघायला सुरुवात झाली होती. तिथेच यज्ञाचा विध्वंस झाला. इंद्रजितासोबत डोंगराच्या दरीमध्येच युद्धाचा प्रारंभ झाला. लक्ष्मणाच्या हातून इंद्रजित मारल्या गेला. त्याचं मुंडकं येऊन पडलं रामचंद्राच्या चरणाजवळ. तर हात जाऊन पडला तुटून सुलोचनेच्या अंगणात. त्याची पत्नी सुलोचना रडत बसली नाही. एकनाथ महाराज लिहितात, तिनं पूजेचं साहित्य आणलं, एक पेन आणला, कागद आणला, कागद पंजा खाली ठेवला, पंजा पेन दिला, हळद कुंकू वाहून त्या हाताची पूजा केली. जिवंत पती सोबत पत्नी बोलती, नाथ बाबा, भावार्थ रामायण. सांगा घात केला कोणी, त्याना कागद लिहून. 3 अक्षर लिहिले लक्ष्मण. ती सुलोचना. पती सोबत सती गेली. आता एकटा रावण राहिला. एकट्या रावणासोबत 5 दिवस लढाईचा शेवटचा दिवस. शेवटचा. ए तपस्वी, आप जैसे बहुत तपस्वी बंदीवास में गिरे हैं. प्रभु जी बोले, तीनों में से कौन? गुलाब का फूल फणस आम.
जो बकवास करता है लेकिन करके नहीं दिखाता, गुलाब के फूल जैसे होता, गुलाब को फूल आता फल नहीं। जो करके दिखाता है, बकवास नहीं करता, पनस जैसे होता है, पनस को फल आता फूल नहीं। जो बकवास भी करता है, करके भी दिखाता है, आम जैसे होता है, आम को बहर आता और फल भी तो आप तीनों में से कौन? गुलाब का फूल, पनस या आम? रावण बोले तपस्वी व्यास गद्दी नहीं, मैं प्रवचन सुनने नहीं आया हूँ। लखन जी बोले भैया ये सुनाने लायक नहीं, उड़ाने लायक है, मार डालो इसे। तो रामचंद्र जी ने देव कार्य करने के लिए, ऋषियों के बंदपुड़ी यज्ञ पुनः जगाने के लिए, आश्रम के स्वाध्याय को नया जोश देने के लिए, आर्य संत को चेतन बनाने के लिए, गाय की कत्ल को रोकने के लिए सारंग पर 31 बाण चढ़ाए। समुद्र खलबलाने लगा, नदियों का भाव बदल गया, सूर्य का रथ डोलने लगा, धरती नौका डोलने लगी। नारद जैसे संतों की उंगलियां बिना बजाते बजाते छिल गई, शेषनाग व्याकुल हुए, पूरा वातावरण बदल गया। सब देख रहे क्या हो रहा। तो रामचंद्र जी ने 20 बाण से 20 भुजाएं काट डाली, 10 बाण से 10 शीश उड़ाए। 31वां बाण जब नाभि में मारा, रावण पहली और अंतिम बार धरती पर गिरते हुए बोला है रामचंद्र भगवान की। मेला बिचारा। तुम्हाला आनंद झाला असेल ना? मग 2 मिनिट। राजा राम 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 सीता राम राम राम। हाथ वर, हाथ वर। सीता राम राम राम। राजा राम 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 सीता राम राम राम। सीता राम 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 सीता राम राम राम। राजा राम, दोन्ही बालाजी भजन करा। बालाजी पुरुष, बालाजी पुरुष। राजा राम राम सीता राम राम राम। सीता राम 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 सीता राम राम राम। राजा राम धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। मस्त मजा आली। आता एवढी वेळ आहे का आपल्याकडे? बालाजी महाराज, रावण मेला तर बायका किती रडत होत्या? 80,000 आमच्या वारकरी मंडळीला पाठ आहे। 80 सहस्रदयाच्या कामिनी सुंदरा, मुख्य मंदोदरा पतिव्रता। मग 80,000 बायका रडत होत्या तर समजूत काढायला कोण आहे? एकटा धीर हरिभक्तीपरायण बिभीषण भाऊजी। त्यानं एवढं तर म्हटलं असेल, वहिनी रडू नका पाटील, वहिनी रडू नका, वहिनी रडू नका, वहिनी रडू नका, वहिनी रडू नका। हे वाक्य 80,000 वेळा म्हणून दाखवा, आपल्याला जून महिना लागल। म्हणून समजून घेणे। एका वाक्यात सब रोवही राणी, बस जमला आता, जमलं। विभीषणाच्या द्वारा रावणाची उत्तर क्रिया, लक्ष्मणजीच्या द्वारा विभीषणाचा राजतिलक, अग्नीच्या साक्षीनं सीतामायचा स्वीकार, इंद्राच्या द्वारा अमृताचा वर्षाव, सगळी वानर सजीव। सगळ्या वानरांना प्रभूंनी नमस्कार केल्यावर वानर रडू लागली। झाडाचा पाला खाणारा वानर पाटील, पण देवाचा विरह सहन होईना, रडायला लागले। मालक, लांबून का होईना तुमचं दर्शन व्हायचं, आता पुन्हा कधी? अरे तुम मेरी याद करो भाई, मैं आपके पास हूं भाई। आता हे बारीक ऐका थोडस। रामचंद्रन लक्ष्मण दोघा भावाची चर्चा चालू। विभीषण पाळत वरत आहे। लक्ष्मणा, आठवतं का रे तुला?
आपला भाऊ भरत चित्रकूटावर आला होता 14 वर्षापूर्वी. म्हणत होता दादा चला वापस, दादा चला वापस. खूप रडत होता. आपण समजूत काढली. त्यानं पादुका मागितल्या, डोक्यावर धरल्या आणि डोक्यावर पादुका धरून म्हणला होता जातो दादा, पण 14व्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या सूर्यास्तापर्यंत वाट पाहिल. सूर्य मावळला समजायचं भरत मेला. हो दादा आठवत. मग उद्या नाही पोहोचलो तर भरत आपल्याला दिसणार नाही जिवंत. विभीषणजीनं ऐकलं. आले पुढे. मालक काळजी करू नका, पुष्पक विमान आहे आपल्याकडे, काही तासात जाऊ आपण. 4च्या आत तर सगळे करून टाकू आपण, बरं का बालाजी महाराज. 4च्या आत आता विमानाचा प्रवास आहे. विमान निघालं. सगळी माहिती प्रभू देतात. काही ठिकाणी थांबलं, आपल्याला थांबायला वेळ नाही. भारद्वाजच्या आश्रमात विमान उतरलं आणि तिथे प्रभू म्हणाले हनुमंता जा बरं, माझा भाऊ भरत नंदीग्रामात, त्याला संदेश द्या, म्हणाव तुझे बंधू येणार आहे दुपारपर्यंत, पण सावधगिरी बाळगा, हळवा आहे, जास्त आनंदाने प्राण सोडल बरं का माझा भाऊ. इकडे भरताना हिशोब केला महादेवराव, आज शेवटचा दिवस आहे. दादा येतो म्हणले होते, नाही आले तर मी अग्नीत उडी घालील. सरपणाचा ढीग रचला, फक्त पेटवायचा शिल्लक आहे. सावत्र भावाचं सांगतो, इथं सक्के भाऊ वाट पाहतात भाऊ मरण्याची, इस्टेट मिळण्यासाठी. हा सावत्र म्हणतो माझा दादा आला नाही तर अग्नीत उडी घालील. सरपण रचू नये. हनुमानजी आले. भरतजी बोलो हनुमान जी, तुम्हारे भैया दोपहर तक अयोध्या में पधारने वाले. एवढं ऐकलं भरत पागल झाला ना, हनुमंताच्या भोवताल नाचला, डोकं ठेवलं पायावर, रडून म्हणला मारुतीराया, हा संदेश ऐकण्यासाठी बसलो होतो तपाला. 13 वर्ष 14 वर्ष काय देऊ संदेशाच्या मोबदल्यात? काही नाही, काही नाही माझ्याकडे, पण माझा दादा न वहिनी राजा राणीच्या रूपात बसतील. एकदा राजा राणीचा जय जयकार होईल. माझी माय कौसल्या आरती ओवाळल. ते राजा राणीचं सिंहासनावरचं रूप माझ्या डोळ्यानं पाहिल. पवित्र झालेले दोन्ही बोबुळे काढून बक्षीस देईल तुम्हाला, दुसरं काही नाही. सावत्र भावाचा आनंद. आणि तिथून जे पळत निघाले भरतजी, पहिल्यांदा 14 वर्षाने आलेला भरत माय कौशल्याच्या माताजी आवाज ओळखला, बाहेर आले. क्या हो बेटा? अभी भी संदेशा मिला है माँ, मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले है माँ. एवढं ऐकलं आणि कौशल्याचं रडणं सुरू झालं. भरतजी आले. माँ 14 साल के बाद मेरा भैया आ रहा, खुशी नहीं हो रही? हो रही बेटा. तो रो रही क्यों? रोने का अलग कारण है बेटा. आज तुम्हारे पिता दशरथ जी की याद आई है. अगर तुम्हारे पिता होते तो नाचने लग जाते, उनकी बहुत इच्छा थी. शत्रुघ्न आला. अरे पशुधन, अयोध्या को सजाओ, भैया आ रहे. इकडे हनुमान जी, प्रभु जल्दी चलो, अयोध्या की दशा ठीक नहीं है. बरोबर मी 20 मिनिट घेतो. सर्वांना प्रार्थना करतो. अख्खं रामायणाचं सार आहे 20 मिनिटामध्ये. हा कारुणिक प्रसंग आहे. पुन्हा माझा उद्यापासून त्रास नाही तुम्हाला, पण 20च मिनिट सर्वांच्या चरणी प्रार्थना. हालचाल करू नका, जसे आहे तसे बसा आणि इथून अयोध्या पहा. इथं जन्मभर लागलंय आपल्याला. इथून पहा. हनुमानजी वापस आले. प्रभू जल्दी चलो. विमान उड्डाण झालं. बालाजी भाऊ अलीकडे आलं विमान. 14 वर्षापूर्वीचा आता भेटी आहे ना, भेटी आहे, डोळ्यापुढे चित्र आणा. हा आनंद अख्ख्या रामायणाचा आज आहे. 20च मिनिटात सांगतो मी. सर्वाजी
हा सगळ्या करुण रसाचा प्रसंग आहे, याच्यात विक्षेप करू नका. नाही तर काय होतं, वक्त्याला काय दुःख होते असं वाटतं की आत्महत्या केलेली बरी. भजनी विक्षेपतेची पै मरण, याच्यापेक्षा दुःख नाही. म्हणून आपण एकरूप व्हा, तुम्ही आणि मी, 20 मिनिटासाठी. पुन्हा लक्षात घ्या, 14 वर्षापूर्वीचा गुहक भेटला, त्याला कडकडून मिठी मारली. गुहक रडू लागला. अरे काही वाईट घडलं का रे? नाही मालक. मग का रडतो? आनंदानं रडतो. का? योग्याच्या ध्यानाला न येणारा भगवान माझ्यासारख्या भिल्लाला कवटाळतो, मला काय मिळवायचं आहे मालक. आणि मग एकदम आठवण आली, तो दिसत नाही रे. कोण? 14 वर्षापूर्वी त्याचे लेकर उघडे, बायको गाठी गाठीचं लुगडं, झिंजा केसाच्या, तो लंगोटीवर, त्यानं मला नावेत बसून नेलं होतं. परिस्थिती खायची पंचायत होती, तरी त्या गरीबाला मी माझ्या बोटातली सोन्याची अंगठी दिली होती, तरी त्या लंगोटीवाल्या गरीबानं वापस केलती रे. तो दिसत नाही. तो बघा मालक, शेवटी शेवटी उभा आहे. आता तिथं आले भगवान. तो पाया पडला. मालक, 14 वर्षापूर्वी काही नव्हतं तर माझी प्रार्थना करत होते, आता बिभीषणाचं विमान मिळालं, गरीबाची फुटकी नाव विसरले का हो मालक? अरे नहीं भाई, शर्मिंदा हो गया. कैसे शर्मिंदा? 14 साल पहले फुकट गया था, आपको कुछ नहीं दिया था, आज भी मेरे पास देने लायक कुछ नहीं, बनवासी हूँ, 2-2 बार फुकट जाना शर्म आई है. मालिक, आपको पता है मैंने क्या कहा था? फिरती बार जब तुम आवासो प्रसाद मै श्रीधरी लेवा. तुम्ही 14 वर्षांनी याल तेव्हा काय द्याल ते मी मोठ्या प्रेमानं स्वीकारील. हो, वाटेल ते माग. धन दौलत नाही मालक. माझी बायकोन मी, आमची दोघाची इच्छा आहे, एवढा हिरा जगाला दिला श्रीराम ज्या अयोध्येनं, ती जन्मभूमी आम्हाला बघायला मिळेल का या जन्मी? जागा नसेल, एका कोपऱ्यात बसतो मालक. प्रभूचे डोळे भरून आले. अरे बाकीचे VIP उभे करतो, पण तुम्हाला सीट देतो. प्रभूने दोघाला, प्रभूला सांगायचं आहे, जे मला लाकडाच्या नावेत बसवतं, मी त्याला एक दिवस माझ्या विमानात घेतो. यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्य हम. आता विमान उड्डाण झालं. अयोध्येच्या सीमेवर विमान उतरलं. प्रभूने ती माती कपाळाला लावली, विमानाला नमस्कार केला, विमान स्वयंचलित निघून गेलं. माती कपाळाला लावल्यावर प्रभू म्हणाले, जामवंत बाबा, ही माझी जन्मभूमी, 14 साल के बाद दर्शन हो रहा, मुझे जननी जन्मभूमी से सर्गादपी करी. अशी आता पुढचे मिलनाचे प्रसंग पहा. तिकडून सर्वात पुढे समाजात वशिष्ठ गुरुजी, इकडून सर्वात पुढे रामचंद्र. पहिली भेट गुरु शिष्याची आहे. घाई 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 रामचंद्र. तेवढ्या चपळ्यानं वशिष्ठ, रामानं धनुष्यबाण खाली ठेवला. जेव्हा दंडवत घालणार तर वशिष्ठानं दंडवत घालू दिला नाही, कडकडून मिठी मारली रामाला आणि रडणं सुरू झालं गुरु शिष्याचं. राघव, धनुष्य बाण नीचे रखकर वंदन क्यों किया? अविनय हो तो क्षमा करे गुरुदेव, जब तक दुर्जन मारने के थे मैंने शस्त्र संभाल के रखा था, अब दुर्जन मारने का काम पूरा हुआ है, अयोध्या में राम राज्य लाना है, राम राज्य शस्त्रों से नहीं शास्त्रों से आता है, अब शस्त्र नीचे रख देता हूँ, आप जैसे शास्त्र को वंदन करता. आता पुढचे सर्वात पुढे भरतजी, इकडून रामजी. प्रत्यक्षदर्शी विचार करायचे की याच्यातलं वनवासात कोण गेलं. दोघाची अवस्था सारखी. तोही 14 वर्षे तपालाच बसला होता. इकडून राम, इकडून भरत. जवळ 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 महादेवराव दंडवत घालायच्या उद्देशानं तेवढ्या चपाळीनं रामजी गेले. भावाला दंडवत घालून कडकडून मिठी मारली, डाव्या खांद्यावर मान टाकली. भरतानं 14 वर्षानंतरची भेट. उजवा हात डोक्यावर ठेवला भरताच्या, आणि जे रडणं भरताचं सुरू झालं, रडू रडू खांदा भिजवला. आणि ते सावत्र भावाचं प्रेम पाहून पाटील अख्खी अयोध्या रडत होती. सगळे रडत होते, फक्त राम रडत नाही. हे नीट ऐका, राम रडत नाही. पण काय झालं, डोकं हल्लं खांद्यावरचं. डोकं हल्ल्यामुळे हात घसरला रामाचा, तो भरताच्या पाठीवर गेला. पाटील, पाठ उघडीच होती. जसा पाठीवर हात गेला रामाचा, तसा रामानं हंबरडा फोडला. का? नुसते हाड लागले हाताला, हाड. आणि मग रडू आवरलं नाही. भरत कितना दुबला हो, अरे क्या हालत करके रखे मेरे लिए. पकड दिली झाल्यावर भरतानं दर्शन घेतलं. आता पुढचे प्रसंग. शत्रुघ्न सगळ्यात लहान भाऊ,
बापाच्या गळ्याला बिलगू बिलगू मुलगा रडतो ना, तसा लहान भाऊ मोठ्या भावाच्या गळ्याला बिलगू बिलगू रडून म्हणतो, दादा वनवास मी भोगला. मला विचारा वनवास कसा असतो दादा? बाप मेला म्हणजे मोठा भाऊ लहान भावांना लेकरासारखा सांभाळतो, हा नियम आहे ना रे दादा. मग काय दृष्ट लागली का अयोध्येला? बाप मेला, तुम्ही दोघं भाऊन वहिनी वनवासात गेली. ज्या भरतासोबत वापस केलता मला, 8 दिवसांनी भरत सोडून गेला दादा. 14 वर्ष एकटा रडायचो. कधी वडिलाची आठवण, कधी तुमची 2 भावाची आठवण, कधी सीताबहिणीची आठवण, कधी भरत दादाची आठवण. या आठवणीनं राजवाड्यात 14 वर्ष रडत होतो रे दादा. पण माझे अश्रू पुसायला कोणी नव्हतं. खरा वनवास मी भोगला. पुन्हा वनवासात जाण्याची वेळ आली तर तुम्ही सगळे थांबा, मी जाईल. लक्ष्मणजी भरताच्या पाया पडतात. भरतजी तोंडावून हात फिरून, लक्ष्मणा तू अयोध्येचा भाग्यवान, एकट्याला दादाची सेवा मिळाली. सगळे भावाचं मिलन झालं. सगळ्या प्रजाजनाची इच्छा होती की प्रभूने आम्हाला वैयक्तिक भेटावं, सगळ्याची इच्छा होती. म्हणून अमित रूप भयऊ भगवाना, अनेक रूपाचे भगवान झाले आणि प्रत्येकाला भेटले. आता पुढचं माता मिलन. इथून चित्र दिसेल तुम्हाला. डाव्या भागाला कैकेयी आहे, सरळ रेषेत सुमित्रा आहे, उजव्या भागाला कौसल्या. प्रत्येकाला वाटायचं राम कौसल्याकडे जाईल. कैकेयीच्या दिशेनं पावलं टाकले महादेवराव आणि मग समाजात चर्चा सुरू झाली. तिकडे कशाला? तुझं तोंड तरी पाहाव का? तिकडे कशाला जातो देव? काही कुत्सिक बोलायचे. जाऊ द्या, 14 भागलं नसल, आता 28चा वनवास करायला चालला असेल, जातोच कशाला तिकडे? तोपर्यंत कैकेयी उभी होती आणि तिच्या दिशेनं रामानं पावलं टाकली ना, आता खाली बसली, धाय मोकलून रडू लागली. पश्चाताप का? 9 महिने 9 दिवस पोटात ठेवला होता ज्या भरताला, त्या भरतानं 14 वर्ष झाले संबंध तोडला, माय म्हटलं नाही. आणि ज्याला 14 वर्षाचा वनवास दिला तो मायकडे गेला नाही, माझ्याकडे आला. केवढं अंतकरण आहे रामाचं. आज खाली बसली, प्रभूही बसले, हनवटीला हात लावला. माँ मैं तेरा राम आया हूँ 14 साल के बाद, मुझे क्षमा करो बेटा, दर दर भटकाया, ऐसी मत बोल माँ. तू अगर वनवास नहीं भेजती तो मुझे 8 बातों का पता नहीं लगता माँ. तात स्नेहो भरत महिमा पौरुषमो आयुषुणो सक्कम चापी प्रंगृपति कापी सौमित्री भक्ति सीता सत्वम निजम वरी नाम वैरी भावा यत सर्वम तो चरण यो मातुरेश प्रसादः. या 8 गोष्टी 8 गोष्टी जगाला तुझ्यामुळेच कळल्या माते. बापाचं मुलावर किती प्रेम असतं. मुलगा मेला तरी बाप मरत नसतो. मी मेलो नव्हतो आई, वनवासात गेलो होतो तरी 6व्या दिवशी माझा बाप माझं 6 वेळा नाव घेऊन प्राण सोडतो. एवढं जन्मदात्या बापाचं लेकावर प्रेम असू शकतं हे जगाला तू दाखवलं नाही. विधभऱ्या बांधासाठी भाऊ भावाचा खून करतात. आम्ही सावत्र होतो. मी 14 वर्षे वनवासाला गेलो तर माझा भाऊ 14 वर्षे तपाला बसला. एवढं भरताचं प्रेम जगाला तुझ्यामुळे कळलं आहे. माझ्या सीतेत काय सत्व आहे, अग्नीत राहू शकते, हे जगाला तुझ्यामुळे कळलं. माझ्या बाहूत काय ताकद आहे, रावणाला मारू शकतो, जगाला तुझ्यामुळे कळलं. हनुमान मध्ये काय सामर्थ्य, द्रोणागिरी आणू शकतो, जगाला तुझ्यामुळे कळलं. एक वानराचा राजा सुग्रीव मैत्री भाव निभावून नेऊ शकतो, हे जगाला तुझ्यामुळे कळलं. लक्ष्मण किती प्रेम करतो हे जगाला तुझ्यामुळे कळलं. आणि वैर भक्तीनं रावण रावणाची प्राप्ती करतो. अशा 8 गोष्टी जगाला तुझ्यामुळेच कळल्या नाही बेटा. 14 साल हुए, मेरा भरत मुझे माँ नहीं कहता. ठीक है, अभी बुलाता हूं. भरत आला भैया, रघुवंशी है, हाँ रघुकुल के है, हाँ वचन दो और वचन निभाना पड़ेगा. समझ गया हूं भैया. किसलिए वचन मांगते हो? मेरे रामचंद्र भैया को वनवास भेजने वाली को मैं मां नहीं कहूंगा भैया, मर जाऊंगा तो भी. निघून गेला.
मग कई कई दाहे मोकलून देख देख राजा, हाँ माँ वो नहीं मानता तो मुझे बेटा मान ले, मैं कौशल्या माँ से ज्यादा प्यार करूंगा माँ. आता सुमित्रा माईकडे तिथं खूप रडारड सुरू झाली. शेवटचा प्रसंग. तोपर्यंत माय कौशल्या उभी होती. माझी आठवण नसेल का लेकराला. शेवटी तिच्या दिशेनं पावलं टाकली. अवस्था नुकती व्यालेली गाय वासराकडे पळती तशी कौशल्या म्हातारी माय पळत निघाली. जे रामाला कडकडून बिलगली. पाठीहून हात फिरवला, पायावर डोकं ठेवून रामानं दर्शन घेतलं. पुन्हा तोंडावून हात फिरवला. आता लक्ष्मण. सुमित्रा मायचं दर्शन करून आल्यानंतर माय कौशल्याच्या पायावर डोकं ठेवलं ना, तेव्हा कवटाळून घेतलं. लक्ष्मणाच्या छातीहून हात फिरवला. लक्ष्मण म्हणाले, आई दादा पाया पडला ना आताच, त्याच्या पाठीहून हात फिरवतेस आणि मी पाया पडलो छातीहून माझ्या. भेदभाव का केला माय? मी सावत्र नाही बेटा. रडू लागली. तुम्हा मुलांना नाही कळत रे, यासाठी माय व्हावं लागतं. अरे त्या दिवशी आम्ही गेलो होतो नंदीग्रामात. माझ्या भरतानं बिना टोकाचा बाण मारून पाडला होता हनुमान द्रोणागिरी घेऊन जाणारा. तेव्हा हनुमंतानं सांगितलं होतं, आई साहेब मोठा धोका आहे लक्ष्मणाच्या जीवास, मोठी जखम झाली म्हणे छातीत. त्या दिवसापासून तडफडत होती की माझ्या लेकराच्या छातीत केवढी जखम असेल आणि कधी बघायला मिळेल. म्हणून पहिल्या भेटीत हात जखम पाहण्यासाठी छातीवर फिरला. रे राजा, हे माय व्हावं लागतं तेव्हा कळतं, तुम्हा मुलांना नाही. आता सीतामाईने सर्वांचं दर्शन घेतलं. 4 पाट मांडले प्रभूंनी. 3 पाटावर 3 भाऊ बसवले. 1 पाट रिकामा ठेवला. 3 भावांना आंघोळ्या घातल्या. स्वतःची आंघोळ स्वतः केली पाटील. तेव्हा बाकी भरत शत्रुघ्न लक्ष्मण, दादा 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 आम्हाला आंघोळ्या घालताना तुमची तुम्ही स्वतः करता? हो. का? मी राजा आहे. मग राजा प्रजेची सेवा करण्यासाठी असतो भरता, प्रजेकडून सेवा घेण्यासाठी राजा नसतो. म्हणून आजपासून हा अयोध्येचा राजा भावंडाच्या सेवेचा शुभारंभ करून प्रजेच्या सेवेसाठी तत्पर आहे. मी सेवा स्वीकारणार नाही, आजपासून सर्वांची सेवा करणार. 14 वर्षापूर्वीचे वस्त्र अलंकार आज परिधान केले. राम सीता सिंहासनावर, भरतजी छत्र धरून मागे, लक्ष्मण चवडाळ हात, हनुमान आपल्या पद्धतीने बसलेले आहे. कुंकुम तिलक वशिष्ठजीच्या हातात करंटा कुंकवाचा आहे, तर माय कौशल्या आरती घेऊन आहे. पहिला कुंकुम तिलक वशिष्ठजींनी केल्याबरोबर जय जयकार बोल राधा विराज महाराज रामचंद्र भगवान की जय जयकार झाला. महादेवराव काही गुलाल टाकू लागले. आता आनंदी उत्साही लोक. गुलाल टाकणं सुरू झाल्यावर सीतामाई उभ्या झाल्या सिंहासनावर. हे गुलाल फेकने वाले मत फेको. अरे फेकने तो ना, 14 साल के बाद ये लोग खुशी मना रहे. नाही प्रभू ये गुलाल नहीं है. आणि सीता रडू लागली. आता कसं झालं? सिंहासनावर बसलेली राणी सीता रडती. क्या हुआ? क्यों रो रही? जंगल में अकेली थी, रावण चुरा के ले जा रहा था, मैं रो रही थी, बचाओ दौड़ो बचाओ दौड़ो बचाओ. कोई दुनिया में का माई का लाल मेरे लिए नहीं दौड़ा था, ये गिद्ध पक्षी दौड़ा था प्रभु. और उस गिद्ध को, जटायु को मेरे सामने रावण ने मार डाला तो मेरे जटायु का खून ऐसा बहता था जंगल में जैसा आज का गुलाल है. तो मैं प्रार्थना करती हूँ मालिक, ये खुशी का गुलाल देखने के बाद मेरे लिए कुर्बानी करने वाले जटायु के खून की याद आ रही जी. भगवान मत फेको. इकडे शहाणाई कोणी वाजवला? सेवक, अरे काय वाजवली नाही? एका वाजवणार होतो. का नाही वाजवली? एका तोंडाला लावली होती. वाजवली का नाही? आम्ही एकमेकाला एवढंच म्हटलं, आज दशरथ राजे पाहिजे होते. जुन्या मालकाची आठवण आली आणि आठवणीनं आमचा कंठ दाटून आला. त्याच्यामुळे कोणाच्यानं शहाणाई वाजल्या गेली नाही. 1 महिना तो आनंद चालला. 1 महिन्याने निरोप समारंभ ठरला. रात्रभर राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न जागे. सकाळी वाटे लावायसाठी रडारड सुरू आहे. सर्वात जास्त अंगद रडतो. अंगदाजवळ आले प्रभू रामचंद्र. रडू नको अंगदा,
प्रभूजी, ज्या रावणासोबत 72 दिवस लढाई केली तुम्ही, त्या रावणाला पठ्ठ्याच्या बापानं बगलेत दाबला होता. बलवान बाप होता माझा. त्याचं चुकलं, तुम्ही मारलं, त्याच्याबद्दल मी नाही राहत. पण माझा बाप मेला तर माझा हात धरून तुमच्या हातात दिला आणि मेरे एकलवटा बेटा अंगद का स्वीकार करो म्हणला आणि मग प्राण सोडला. आणि मलाही वापस करता का हो मालक? जातो. मला धन दौलत नको, फक्त माझ्या चुलत्याला सांगा सुग्रीवाला की म्हणा अंगदाला बापाची आठवण येऊ देऊ नको, एवढं प्रेम कर म्हणावं. अंगद हृदय प्रेम नाही थोरा, फिर फिर बिलो की प्रभू की ओरा. अयोध्या शांत झाली. काक वसुंडे आणि गरुडजी 7 प्रश्नाची उत्तर गरुडजी वैकुंठाला निघून जातात. शिव पार्वती जोपर्यंत गंगा वाहती कथा चालणार आहे. तुलसीदास जी ने विचारला, आप लवंकुशा कांड की कथा नहीं सुनाते? बोले नहीं। क्यों? बिछड़े हुए मेरे माँ बाप इकट्ठा सिंहासन पर आकर बैठे हैं, दोबारा मेरे माँ बाप को बिछोड़ना नहीं चाहता। राज तिलक के खुशी में मैं कथा को विराम देता हूं, म्हणून तुलसी रामायण राज्याभिषेकामध्ये पूर्ण विराम। आजपर्यंत कोणाच्याकडून काही अपराध घडला असेल ज्ञात अज्ञात, त्याकरता एक मंत्र आलेला आहे, हरये नमः, सर्वांनी म्हणायचा। सुंदर कार्यक्रम पार पडला। नोहे एकल्याचा खेळ मनोने मेळ। तुमचे हरिभक्तीपरायण काशीनाथ महाराज पाटील मुख्य गायक, त्यांना 40 वर्ष झाले माझ्यासोबत जळगाव। दुसरे सहगायक संभाजीनगर संतोष पाटील, तबला वादक अश्विन कुमार मध्य प्रदेश। ज्यांच्याकडे इथल्या संयोजक मंडळीने विशेष महेश महाराजांनी आम्हाला ठेवलं। कदाचित पंतप्रधान मोदी साहेबाची व्यवस्था नसेल तेवढी आमची व्यवस्था महादेवरावजी जाधव त्यांचे वडील त्यांच्या परिवाराने केली। खूप सेवा। एखाद्या वेळेला शिस्त लागण्याच्या उद्देशाने आमच्याकडून कठोर शब्द 7 दिवसात निघाला असेल, पण तो एखाद्या हळव्या अंतकरणाच्या मायबाप श्रोत्याला दुःख देऊन गेला असेल तर श्रोते वक्त्याचे मायबाप असतात। मायबापाचा धर्म असतो आपल्या लेकराचे अपराध पोटात घालणे। प्रेम आहे त्याच्यात वाढ व्हावी, प्रभूचरणी प्रार्थना। 1 नंबर साऊंड सिस्टीम, त्यालाही धन्यवाद। 1 नंबर मंडप, त्यांनाही धन्यवाद। तिकडे आचारी, जेऊ घालणारे, सेवा करणारे, नुसतं बालाजी भाऊ म्हणत होतो पण त्यांच्या मागे बरेचसे धावणारे आहेत, त्या सर्वांना धन्यवाद देतो। रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आज आणि उद्या रक्त संकलन चालू आहे, तरी सर्वांनी तिथे आपला आपला सहयोग नोंदवावा ही संयोजकाच्या वतीनं श्रोते मायबापाला विनम्र प्रार्थना आहे। महेश महाराज, खूप आनंद वाटला। पाहता पाहता 7 दिवस 7 तासासारखे गेले आणि महाराष्ट्राला माहिती आहे आदिनाथजी 2 दिवस आम्हाला आदिनाथ भाऊ आणि महेश भाऊ साथ करायला। महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराज बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे। मी बरोबर घड्याळी पाहता 15 बरोबर कमी असेल 4 ला, त्याच्यात तडजोड नाही चालत, नाही चालत तर माझे बरोबर। आता मुद्दाम 15 मिनिट, कारण बालाजी भाऊन तिथे येऊन वशिला लावला 4-5-7 कार आहे म्हणे। ठीक आहे, आता आपण दररोज हनुमानजीला बोलवत होतो,
आज त्यांना निरोप द्यायचा सर्वांच्या साक्षीनं. कथा विसर्जन होत है सुनमुनी रहमान, कथा विसर्जन होत है सुनमुनी रहमान। राम लक्ष्मण जानकी सबका करो कल्याण, सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सब संतन की जय। पत्रकार मंडळीला धन्यवाद आणि शूटिंग वाले तुम्हालाही धन्यवाद. ओम जय जानकी नाथा तुम्हारा गुणाना हमारे प्राण पिता दाता, प्रभु प्राण पिता दाता। तुमो सजन संगाति, तुमो सजन संगाति, मुक्ति मुक्ति दाता। ओम जय जानकी नाथा प्रभु में तो दिन प्रभु मोहि राखो, हस दिन प्रभु मोहि राखो, अपने संग सारा। ओम जय जानकी नाथा राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न संग चारो भैया, प्रभु संग चारो भैया। जगमग ज्योति विराजत, जगमग ज्योति विराजत, शोभा की लैया। ओम जय जानकी नाथा हनुमत राघव जामत देवरटि मगाता, प्रभु देवरटि मगाता। सुवर्ण बाल आरती कर, सुवर्ण बाल आरती कर, कौसल्या माता। ओम जय जानकी नाथा किरीट मुकुट कर धनुष विराजत, शोभा तिवारी प्रभु शोभा तिवारी। मणि राम दर्शन की, मणि राम दर्शन की, पल पल बलिहारी। ओम जय जानकी नाथा, ओम जय जानकी नाथा, ओम जय जानकी नाथा। शिवाय नमः शिवाय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोले रामचंद्र भगवान कृष्ण भगवान महादेव हनुमान बोले भाई पार्वती हर महादेव गणेश्वर जगदम्बा महाराज की जय, मारुति महाराज की जय, गोरबा महाराज की जय, भवानी माता की जय, भारत माता की जय, सद्गुरु महाराज की। संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.